छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने एका ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चांदूर बाजार यांच्या सहकार्याने इतिहासाचे मूक साक्षीदार विदर्भाचे शस्त्रगार या विशेष प्रदर्शनीला इतिहास प्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिलाय। भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय विद्यालय मोर्शीच्या इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चांदूर बाजार यांच्या सहकार्याने आयोजित इतिहासाचे मूक साक्षीदार विदर्भाचे शस्त्रागार या प्रदर्शनात विविध ऐतिहासिक शस्त्रांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली। सुरुवातीकडून शेवट सांगतो तर अगोदर आहे ना लहान लहान शस्त्र आहेत। तर ही कट्यार आहे, ही कुकरी आहे, हे चिलानाम आहे। याच्यामध्ये स्त्रियांना चिलानाम कमरेला राहायचं, बिच्छू आहे आणि हे फरशा आहे। याच्यामध्ये हे फरशा, अंकुश आणि फरशा आणि हे जे सैनिक आहेत त्या सैनिकांचं प्रतिनिधित्व आहे। म्हणजे आमच्याजवळ भालकरी सैनिक आहे, आमच्याजवळ कुणाळ जे आहेत, आमच्याजवळ हत्तीदळ आहे, म्हणजे फरशूचं एक सिंबल असं हे सिंबॉलिक। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव सोमवंशी, सरचिटणीस भारतीय विद्या मंदिर अमरावती हे उपस्थित होते। उद्घाटक म्हणून संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांच्या हस्ते करण्यात आले। विशेष अतिथी म्हणून प्रशांत भागवतकर, नितीन देशमुख, पंकज पाटमासे, शिवा श्रीकृष्ण काळे, श्रीकांत देशमुख, डॉक्टर भीमराव चंदनकर, संदीप रोडे आणि श्रीकांत सिनकर उपस्थित होते। शस्त्र प्रदर्शनात तलवार, भाले, बंदुका, ढाल, पारंपरिक हत्यारे आणि शिवकालीन शस्त्रसज्जतेचे नमुने यांचं प्रदर्शन करण्यात आलं। मोर्शी परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांनी प्रदर्शनाला भेट दिली। शिवरायांनी जसा वस्त्रांचा उपयोग करून एक मोठी आज्ञा केली त्याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांची। मला शिवाजी महाराजच्या काळाची आठवण आली। शस्त्र प्रदर्शनासाठी आलेली आहे। यामध्ये मला वेगवेगळे शस्त्र पाहण्याकरिता मिळाले, तलवारे, ढाल इत्यादी। मला तर खूप छान वाटलं। मी इथं पहिल्यांदाच आली आणि मला आवडलं। नमस्कार, माझे नाव पूर्वा नितीन कडू। मी ढाल बघितली, हे बघितले, तलवार बघितली। माझे नाव संचिता उमेश समरीत आहे। मी वर्ग 60 ची विद्यार्थिनी आहे। मला खूप छान वाटलं इथं प्रदर्शनी पाहिल्याबद्दल। मी पहिल्यांदा इथे आली आहे आणि आम्ही ह्या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या, आज त्या प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आम्हाला। आज मी भारतीय महाविद्यालयामध्ये शिवाजी महाराजांनी जे गड जिंकले त्याच्यात काय काय त्यांनी उपयोग केला, कशाचा कोणत्या शस्त्रांचा उपयोग केला। आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा त्यांनी अफजल खानाचा वध केला होता तेव्हा त्यांनी जिरेटोप, चिलखत, बागनखे याचा उपयोग केला होता। सर्वात आधी आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली, त्यानंतर बागनखे ज्यांनी आदिलशहाचा वध केला होता, अनेक प्रकारचे तलवार बघितले, चिलखत बघितली आणि इत्यादी बघितले। याबद्दल आम्ही यांचे आभार मानतो। धन्यवाद। विद्यार्थी म्हणून मला शिवाजी महाराजच्या काळातील काही घटना माहीत झाल्या। संभाजी महाराज कसे लढायचे, कोणत्या साहित्याने लढायचे हे माहीत झालं। मला इथे येऊन खूप छान वाटले। इथची प्रदर्शनी खूप छान आहे। इथं भाला, तलवारे, घोफे हे मी खूप पहिल्यांदा पाहिलं, मला खूप छान वाटले। थँक्स। या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी इतिहासाचा वारसा प्रत्यक्ष पाहून समजून घेतला। प्राचार्य डॉक्टर संतोष आगरकर यांनी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी नवीन जागरूकता निर्माण झाली। सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी ठरले। या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण संस्थेकडून किंवा शिक्षण कॉलेज शाळांकडून जे शासनाला अपेक्षित आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यामध्ये आपल्या जो हेरिटेज आहे, आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या मुलांपर्यंत त्यांचा कसा सर्वांगीण विकास होईल, त्यांचा ऐतिहासिक आणि बौद्धिक कसा विकास होईल, याबद्दल जे काही नवीन शिक्षण प्रणालीच्या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही हे नवीन उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि सोबत या परिसरातले सर्व शाळा ह्या आम्हाला यासाठी सहकार्य करतात, आपले विद्यार्थी इथे पाठवतात। इथे आम्ही एक खूप उपक्रम राबवले आहेत। महिलांसाठी महिला दिन घेतला आणि मराठी दिन पण साजरा केला। आत्ताच मोठे आम्ही इथे एक रोजगार मेळावा पण घेतला होता। या पूर्ण स्टाफ जो भारतीय महाविद्यालय मोर्शीचा आहे त्यांचा संस्थेच्या वतीने मी इथे खूप कौतुक करतो। ही जी आपली जे इतिहास आहे, हा इतिहास माहीत पडला पाहिजे। आजकाल कसं आहे, लोकांना पिक्चर पाहणे
शिवाजी महाराज म्हणलं तर कोण, संभाजी महाराज म्हणलं तर कोण सांगतील, तो विकी कौशल सांगतील, असं नाही आहे ना. हे माहीत पडायला पाहिजे. आणि जुन्या लोकांनी खरोखर काय केलं, फक्त नुसतं वाचणं आणि पिक्चर पाहणे यापेक्षा प्रत्यक्षात जे हे शस्त्र बघायला भेटत आहेत त्यावरून आपल्याला त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा खरोखरच म्हणजे कमाल करावी वाटते की त्यांची त्या काळात त्यांनी काही सुविधा नसताना हे असल्या प्रकारची शस्त्र तयार केली होती. त्यामुळं हे प्रदर्शनी मला पाहायला भेटली, हे माझं मी भाग्य समजतो. हा अभ्यासाचाच भाग आहे. त्याचप्रमाणे आपला वारसा, ऐतिहासिक वारसा जपण्याचा हा कार्यक्रम होता. या उद्देशाने महाविद्यालयाने हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. आणि मला अजून एक गोष्ट इथे अभिमानाने सांगायची वाटते की विद्यार्थ्यांमध्ये आपण जे बोलतो, मोबाईलमुळे आजकाल अभ्यासाकडे कल कमी झालेला आहे, ते इकडे येत नाहीत. परंतु या कार्यक्रमामधून माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना जर आपण चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले, वेगवेगळ्या उपक्रमातून आपण जर त्यांना प्रोत्साहित केलं, ते सुद्धा याच्यात रमू शकतात, अभ्यास करू शकतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे आजची प्रदर्शनी होईल. मी हे प्रदर्शन बघितलं, हे मी पहिल्यांदा बघितलेलं आयुष्यामध्ये. हे एवढे शस्त्र हे फक्त पिक्चरमध्ये किंवा टी व्हीवर असेच बघितलेले होते, किंवा जे पुस्तकं होते आपले लहानपणीचे त्याच्यामध्ये बघितलेले होते. त्याची माहिती जी काय होती ती थोडीफार होती. पण आज डॉक्टर संदीप राऊत सर, संतोष आगरकर सर जे प्राचार्य आहेत, आणि संस्थेतर्फे आणि इतर जे मान्यवर आज इथे उपस्थित होते, त्यांच्यामार्फत त्यांच्याकडनं माहिती मिळाली. आणि त्यांना जी माहिती मिळाली आपल्या शिवाभाऊ काळेंकडनं, ती एकदम म्हणजे उत्तम होती. आणि जी कोणालाही माहिती नव्हती किंवा याच्या आधी आणि याच्यानंतरही कदाचित कोणाला माहीत होईल नाही होईल ते माहिती नाही, पण असे उपक्रम नेहमी नेहमी होत राहिले पाहिजे. साधारण 10 वर्षाचा हा प्रवास आहे लोकांच्याकडनं हे सगळे कलेक्ट करणं. कारण की प्रदर्शनी म्हटल्यानंतर आणि ऐतिहासिक म्हटल्यानंतर ती ऐतिहासिकता त्यात राखाली गेली पाहिजे, लोकांना त्याचं महत्त्व पटवून देणं. आम्ही नेहमी आवाहन करत असतो की घरी अटायवर ह्या गोष्टी ठेवल्यापेक्षा आम्हाला द्या, आम्ही लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचू. नक्कीच त्याचं साफसफाई करावंच लागते, त्याचं शास्त्र आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करावं लागते. शस्त्र हा असा विषय आहे की तो भीतीचा विषय आहे, पण आपल्या पूर्वजांचं त्यात सामर्थ्य आणि पराक्रम दडला असल्यामुळं तो सांभाळणं आणि तो इतिहास जागवणं हे काळाची गरज आहे. आम्ही याच्याबद्दलची जनजागृती नेहमीच करत राहतो. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नसतात आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. आणि आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्यासाठी सोडलेला आहे, आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवलेला आहे, तो सर्वांना माहिती व्हावा. कारण म्हणून शालेय जीवनापासून इतिहास विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा उद्देश ठेवून आपल्या मोर्शी शहरातल्या ज्या 22 शाळा आहेत, नगरपरिषद शाळा असतील, प्रायव्हेट शाळा असतील, त्या सगळ्या शाळांना आपण आपल्या इथं आमंत्रित केलं, त्यांना पत्र दिलं. कारण त्या विद्यार्थ्यांना देखील या शस्त्राचं, जसं मोठ्यांना देखील मोठ्या मोठ्या लोकांना कौतुक आहे की हे शस्त्र आम्ही पहिल्यांदा पाहतोय, पण त्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्येच जे पुस्तकांमध्ये चित्र पाहतो ते पुस्तक आज प्रत्यक्ष पाहायला भेटला, त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळे त्या विषयाकडे किंवा जे इंडियन नॉलेज सिस्टीम जे आता येत्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येऊ घातलेलं आहे, म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा, या भारतीय ज्ञानपरंपरेचं दर्शन सर्व विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. म्हणून आपण हा उपक्रम सर्व मोर्शीतल्या सर्व शाळांसाठी, नागरिकांसाठी आपण आयोजित केला होता. आणि याच्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर आगरकर सर यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवाभाऊंच्या सहकार्यामुळं आणि त्याचबरोबर आमच्या भारतीय विद्या मंदिर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळं, प्रेरणेमुळं हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो. आपण आलो होतो भारतीय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये, जिथे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चांदूर बाजार यांच्या वतीने विदर्भातील जे इतिहासकालीन शस्त्रागार आहे, त्या शस्त्राचं प्रदर्शन विद्यार्थ्यांकरता, मोर्शी तालुक्यातील नागरिकांकरता इथे उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आपण तो कार्यक्रम बघितला, ते शस्त्र बघितले आणि जे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे जे सर आहेत त्यांनी त्या शस्त्रांची माहिती पाहुण्यांना व आपल्यालासुद्धा दिली. कॅमेरामन राहुल आघोणेसोबत मी श्रीकांत शिनकर, सिटी न्यूज, मोर्शी. इतिहासाची उजळणी करून वीरतेच्या आठवणी जगवणारी ही शस्त्र प्रदर्शनी मोर्शीमध्ये इतिहासप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेली आहे.